असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाच्या महाशिवरात्री पर्वामध्ये दरवर्षी प्रतिवर्षी जी यात्रा भरते त्याचं उद्या 15 फेब्रुवारी 2026 पासून प्रारंभ होतो आहे। यात्रा पूर्वतयारी आम्ही देवस्थान कमिटी आणि सर्वांनी मिळून प्रशासनाने भरपूर सहकार्य केलं आणि यात्रा पूर्वतयारी जवळपास 100% संपलेली आहे। आणि या प्रोग्रामचं म्हणत असाल तर 15 दिवसाच्या या यात्रेमध्ये पारंपरिक आपण भरपूर असे कार्यक्रम घेत असतो। यामध्ये महिलांचा रुद्राभिषेक असो, महिलांच्या काही पाककलेच्या स्पर्धा असो, पशुप्रदर्शन, कृषी प्रदर्शन, अशा कृषी प्रदर्शनासाठी आम्ही कृषी खात्याशी संपर्क साधला। त्यांनी त्यांचं वैयक्तिक भव्य असं कृषी प्रदर्शन घेणार आहे। त्यामुळे कृषी प्रदर्शन ही एक या यात्रेचा कार्यक्रम असू शकत नाही यावर्षी पुरता, परंतु बाकीचे जे पशुप्रदर्शन आहे, प्रदर्शन आहे, त्यामध्ये पक्षी प्रदर्शन आहे या आणि शेतकऱ्यांसाठी यावर्षी विशेष चर्चासत्राचं आम्ही आयोजन केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या समस्या आणि शासनाकडून येणारे काही त्यांच्यासाठी योजना आहेत त्या बाबतीत त्यांना अवगत करण्यासाठी एक चर्चासत्राचं छोटेखानी आम्ही हे ठेवलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी चक्री भजन, औसेकर महाराजांचं चक्री भजन एक आकर्षण आहे आणि सर्वांचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे कुस्ती पण यावर्षी आम्ही भव्य स्वरूपात आणि एक आकर्षक बक्षीस यावर्षी वाढवून आणि त्याचं आम्ही बजेट पण वाढवलेलं आहे आणि कुस्त्या पण भव्य याच्याप्रमाणे आम्ही पारंपरिक पद्धतीने आम्ही साजऱ्या करत आहोत। लातूरकरांना काय आव्हान असणार? लातूरचं ग्रामदैवत आहे। लातूरकर दरवर्षी या यात्रेमध्ये सहभाग नोंदवतात, हिरीने सहभाग नोंदवतात। सर्व लातूरकरांचं सहकार्य आम्हाला यावर्षी नवीन म्हणजे तुकाराम पादुका यात्रेच्याच काळातच येत आहेत आणि त्यासाठी तुकाराम पादुकाची व्यवस्था सर्व भाविकांनी केलेली आहे, मंदिरतर्फे केलेली आहे। तरी आपण या संधीचा फायदा घ्यावा आणि लातूरमध्ये यात्रा ही नवीन म्हणजे आनंद मेळाव्यामध्ये अगोदर मी म्हणल्याप्रमाणे आनंद मेळाव्यात नवीन 8-10 वेगवेगळे प्रोग्राम आलेले आहेत आणि जे की मलेशिया, बँकॉक परदेशातच होतात ते आपल्या लेकरांना आणि लातूरकरांना पाहण्यासाठी यावर्षी आनंद मेळाव्यामध्ये आपण आणलेले आहेत आणि त्याचा पण आनंद घ्यावा। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।